नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मास्टर ऑफ मॅथ या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आजपासून आपण SSC GDचे आत्ताशे 2024ला झालेले पेपर बघत आहोत। तर आजचा आपला पहिलाच व्हिडिओ आहे। तर या सिरीजमध्ये आपण ॲडव्हान्स टू इझी म्हणजे सरळ सरळ अवघडपासून सोप्यापर्यंत असे प्रश्न बघणार आहोत। तर चला सुरुवात करूयात। आजचा आपला पहिला प्रश्न आहे, तुम्ही तो बघू सकता। एक वस्तु का अंकित मूल्य 1960 रुपये है। यदि उस वस्तु पर 30% की छूट दी जाए तो उसका विक्रीय मूल्य कितना होगा। म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं बोललेलं आहे की एका वस्तूची खरेदी किंमत ही 1960 रुपये आहे। जर त्यावर 30% सूट दिली तर ती वस्तू किती रुपयाला मिळेल। मग मला एक सांगा, जर का 1970 एक सेकंड आपण जर काय ते सॉल्व केलं 1960 वरती 30% सूट म्हणजे 70 झालं, ते छेदस्थानी 100, 0 0 कट, 7 सकम 42 ला 2 हातचे आले 4, 9 चौक 36 सॉरी 9 7 63 63 आणि 4 57 7 हातचे आले 5, 7 1 6 7 आणि 5 सॉरी 67 होता, 7 1 7 7 आणि 6 13, याचा अर्थ काय 1372 रुपये ती आपली किंमत येईल। पर्याय क्रमांक 4। याच ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, यदि एक वस्तु के अंकित मूल्य और विक्रय मूल्य का अनुपात 3:2 है तो छूट प्रतिशत कितना होगा। त्या ठिकाणी मित्रांनो खरेदी किंमत ही तुम्हाला 3 दिली आणि विक्री किंमत 2 दिली। मग यामधला फरक कितीचा आहे, 1 चा। किती वरती असती, 3 वर, कारण खरेदी किंमत ही 3 आहे। छेदस्थानी सॉरी गुणिले 100, 100 छेदस्थानी 3 म्हणजेच काय 33.33। पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर असेल। पुढचा प्रश्न, एक मोबाइल फ़ोन के मूल्य पर 15% की वृद्धि होती है और नया मूल्य 11,500 रुपये हो जाता है तो वास्तविक मूल्य कितना था। मित्रांनो, या ठिकाणी सरळ सरळ आपल्याला खरेदी किंमत काढायची आहे। जर का 15%ची वाढ झाली असेल तर ती वस्तू 11,500 रुपयाला विकली जाते, तर खरेदी किंमत किती। मग 15% वाढ याचा अर्थ किती, 100 वरती 15 वाढले म्हणजे 115 बरोबर 11,500, तर 100 बरोबर किती। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता 115 115 कटले, 100 गुणिले 100 म्हणजेच 10,000 रुपये त्या वस्तूची खरेदी किंमत असेल। याच ठिकाणी पुढचा प्रश्न, ABC एक काम को 16, 24, 32 दिन में पूरा कर सकते हैं तो तीनों मिलकर कितने दिन में पूरा करेंगे। मग या ठिकाणी 16चा 24चा आणि 32चा आपल्याला घ्यायचा लसावी। तर या तिघांचा लसावी येतो 96, 16 सख 96, 24 चौक 96 आणि 32 त्रिक 96। मग या तिघांची बेरीज किती झाली, 6 आणि 4 10, 10 आणि 3 13, म्हणजेच 96 छेदस्थानी 13 एवढ्या दिवसामध्ये ते तिघं मिळून ते काम पूर्ण करतील। त्याच ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, यदि दो वर्ग को क्षेत्रफलों का अनुपात 4:9 है तो उसकी संगत भुजाओं का अनुपात कितना होगा। जर मित्रांनो 4:9 असेल तर त्यांच्या ज्या संगत भुजा आहेत त्या यांचा क्यूब म्हणजे सॉरी त्यांचा जे काय आपण मराठीमध्ये वर्गमूळ म्हणतो ते येतो, म्हणजे 4चं वर्गमूळ येतं 2 आणि 9चं वर्गमूळ येतं 3, 3×2। पर्याय क्रमांक 1। पुढचा प्रश्न, यदि किसी वस्तु का विक्रय मूल्य 2,800 रुपये है तो अंकित मूल्य 4,000 रुपये है तो कितना प्रतिशत छूट है। सरळ सरळ या ठिकाणी खरेदी किंमत ही 4,000 आणि विक्री किंमत ही 2800 रुपये आहे। तर या ठिकाणी काय करू, आपण रेशो घेऊ, म्हणजेच हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, इकडे राहिले 28 आणि इकडे राहिले 40। याला आपण अजून
4 भाग देऊ, 4 7 28, 4 10 40. याचा फरक आहे 3चा, कितीवरती आहे 10 वरती, कारण खरेदी किंमत 10 आहे, गुणिले 100. 0 0 कट, 10 गुणिले 3 म्हणजे 30. पर्याय क्रमांक 1. त्याचबरोबर पुढचा प्रश्न, दो वस्तुओं का महत्तम समापन 14 है और उनका लघुत्तम समापन 490 है, तो पहली संख्या अगर 70 है तो दूसरी संख्या कौन सी होगी. या ठिकाणी लसावी आपल्याला मसावी दिलाय 14, लसावी दिलाय 490, त्यापैकी एक संख्या दिली आहे 70, तर दुसरी काढायची आहे. तर या ठिकाणी 0 0 कट, 7 1 7, 7 2 14, 2 गुणिले 49 म्हणजेच 98 ही तुमची दुसरी संख्या होईल. त्याचबरोबर पुढचा प्रश्न, ए के किस स्थान के लिए, म्हणजे या एच्या ठिकाणी कोणती संख्या ठेवावी म्हणजे त्या संख्येला 8ने पूर्ण भाग जाईल. मित्रांनो, 8ची कसोटी आपल्याला या ठिकाणी माहीत पाहिजे. 8ची कसोटी काय म्हणते की शेवटच्या 3 अंकांना 8ने जर का भाग जात असेल तर त्या संख्येला पूर्ण 8ने भाग जातो. मग या ठिकाणी शेवटचे 3 अंक आहेत 4 5 आणि ए, म्हणजे एच्या जागेवर आपण 6 ठेवून बघूयात. आणि याला जर का 8ने भाग दिलं तर 8 पंचे 40, राहिले 5, 8 7 56. याचा अर्थ काय की 6 त्या ठिकाणी ती संख्या पाहिजे. पुढचा प्रश्न आहे, जॉन एक काम 6 घंटे में पूरा कर सकता है और मार्क उसी काम को 8 घंटे में पूरा कर सकता है. अगर दोनों एक साथ मिलकर उस काम को करे तो कितना समय लगेगा. या ठिकाणी जॉन नावाचा एक व्यक्ती आहे, तो 6 घंट्यामध्ये एक काम पूर्ण करतो. त्याचबरोबर मार्क नावाचा एक व्यक्ती आहे, तो 8 घंट्यामध्ये पूर्ण करतो. जर का त्या दोघांनी सोबत मिळून ते काम केले तर किती दिवसामध्ये ते काम पूर्ण होईल. याला एक शॉर्ट ट्रिक आहे, पहिलं काम गुणिले दुसरं काम, छेदस्थानी पहिलं काम प्लस दुसरं काम. 8 सख 48, 8 आणि 7 14, 2ने भाग देऊयात, इथे येणार 24 आणि इथे येणार 7, म्हणजे 24 छेदस्थानी 7 एवढा कालावधी त्यांना लागेल. पर्याय क्रमांक 1. मित्रांनो, हे सर्व आता 2024 मध्ये SSCGDचे पेपर झाले होते ते आहेत. तुम्ही या ठिकाणी बघू शकता की अटेम्प्ट राईट म्हणजे 76.75 एवढ्या विद्यार्थ्यांनी हा क्वेश्चन केला आहे आणि 15.5 विद्यार्थ्यांनी हा क्वेश्चन केलेला नाही. तर बघूयात बॉडमासवरती प्रश्न विचारलेला आहे. तर या ठिकाणी सर्वात पहिले मित्रांनो आपल्याला बॉडमास या नियमानुसार सोडवावा लागेल. BODMAS ब्रॅकेट ऑफ डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शन, याला कंचे भागुभेव आपण मराठीमध्ये म्हणतो. मग या ठिकाणी पहिले बी याचा अर्थ काय ब्रॅकेट, तर पहिले ब्रॅकेट सोडून घेऊयात. 4 त्रिक 12 प्लस 17 मायनस 25, 17 आणि 12 किती झाले 29, 29 वजा 25 ते येतात 4. मग पहिले ऑफ सोडावं लागेल, गुणिले 9, 9 चौक 36, 36 वजा 100 म्हणजेच 64. त्याचबरोबर पुढचा प्रश्न मित्रांनो, दररोज आपण 20 प्रश्न एका व्हिडिओमध्ये घेऊयात. तर आजचा आपला 11वा प्रश्न आहे. हा पण बॉडमासवरती दिलेला आहे. सर्वात पहिले आपण ब्रॅकेट सॉल्व करूयात. म्हणजे 3200 छेदस्थानी 16, इथे येणार 200. 200 आल्याच्या नंतर 200 एक सेकंड, पहिले 4000, 400 वजा 200 प्लस 32 गुणिले 4 करा, 4 2 8, 4 त्रिक 12, 128. आता यांची बेरीज करून घ्या. 4400 प्लस 128, 8 2 5 4, 45 28, 45 28 वजा 200, हे जर केलं तर 4328 हे उत्तर येऊन जातं. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या संख्येला 8ने पूर्ण भाग जातो. मी आत्ताच काय सांगितलं मित्रांनो, शेवटच्या जर 3 अंकांना 8ने पूर्ण भाग जात असेल, सॉरी या ठिकाणी काय विचारले की खालीलपैकी कोणत्या संख्येला 8ने भाग जात नाही.
मग या ठिकाणी बघूया, शेवटच्या जर 3 संख्येला जर 8ने भाग गेला तर त्या संख्येला पूर्ण भाग जातो. मग पहिले आपण ही संख्या चेक करूयात. शेवटचे 3 अंक कोणते आहेत? 0 4 4 म्हणजे 44 आहेत. 44ला 8ने भाग जात नाही, याचा अर्थ काय की हेच आपलं उत्तर आहे. बाकीच्या तिन्ही यांना 8ने भाग जातो. त्याचबरोबर पुढचा प्रश्न आहे, बॉडमासवरतीच हा पण आहे. सर्वात पहिले गुणाकार करून घेऊयात किंवा ब्रॅकेट सॉल्व केला तरी पण चालतं. 12 पंजे 60, 60 गुणले 3 ते येतात 180. भागाकाराचं चिन्ह आहे. त्याचबरोबर 129 वजा 169 हे येतात 0, येणार 60. 180 भागिले 60 जर केलं तर ते येतात 3, पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, EFG एक काम को 20 दिन में पूरा कर सकते और EF उसी काम को 50 दिन में पूरा करते, तो G अकेले कितने दिनों में वो काम पूरा करेगा. मग या ठिकाणी 20 50 यांचा एलसीएम किती येणार? 100. 20 पंच 100, 50 दुनी 100. याचा अर्थ काय की EFG हे 5 दिवसामध्ये करतात आणि EF 2. मग EF जर का 2 करत असतील तर मग 2 आपण याच्यामधून वजा करू. मग जीचं काम किती राहणार आहे? 3. एकूण काम होतं 100. मग जीचं काम आपल्याला विचारलं, जीचं काम आहे 3. 100 छेदस्थानी 3. त्याचबरोबर पुढचा प्रश्न, $5t plus 3u रेशो 5t minus 3u is equal to 5:3. तो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ t रेशो u. या ठिकाणी t आणि u ची व्हॅल्यू काय आहे हे तुम्हाला विचारलेलं आहे. एकतर तुम्ही यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून पण सुद्धा करू शकता, नाहीतर या ठिकाणी t ची किंमत दिली आहे 12 आणि u ची दिली आहे 5. या ठिकाणी पण तुम्ही किमती टाकून हे सॅटिस्फाईड होतं की नाही ते तुम्ही चेक करू शकता. म्हणून याचं उत्तर काय असणार आहे? 12 5. त्याचबरोबर पुढचा प्रश्न, निम्नलिखित में से कौन सी संख्या 9 से विभाज्य है. 9ची कसोटी काय म्हणते मित्रांनो की ज्या संख्येच्या अंकांची बेरीज 3च्या पटीत येते त्याला 9ने पूर्ण भाग जातो. मग आपण ही संख्या चेक करूयात. 8 आणि 4 12, 12 आणि 6 18. याचा अर्थ काय की 3च्या पटी किंवा मध्ये 9च्या पटीमध्ये ह्या संख्या आहेत, म्हणून या संख्येला 9ने पूर्ण भाग जातो. पुढचा प्रश्न, यदि किसी ड्रेस का मूल्य 800 रुपये है, घटाकर 720 रुपये कर दिया जाए तो कितना प्रतिशत कम है. म्हणजे खरेदी किंमत होती 800, ती विकला 720 रुपयाला. याचा आपण रेशो घेऊयात. 0 0 कट, 8ने भाग द्या. 8 10 80, 8 9 72. यातला फरक आहे 1, कितीवरती आहे? 10 वर. गुणिले किती? 100, म्हणजेच 10%. त्याचबरोबर पुढचा प्रश्न आहे, किसी खिलौने का वास्तविक मूल्य $25 है, यदि वह 30% छूट दी जाए, म्हणजे सरळ सरळ 25 वरती 30% सूट म्हणजे 70. 0 0 कट, 25 7 175, 175 छेदस्थानी 10 म्हणजे 17.5. त्याचबरोबर पुढचा प्रश्न आहे, क्रय मूल्य और विक्रय मूल्य का अनुपात 20-25 है, तो लाभ प्रतिशत कितना. खरेदी किंमत 25, किती वरती? 20 25 वरती गुणले 100. 20 5 100, 25 5 125. याच्यातून 100 वजा करा, उत्तर येतं 25. त्याचबरोबर पुढचा प्रश्न, 40 विद्यार्थियों की एक कक्षा में 30 लड़की आहे, तो लड़कों का अनुपात कितना है, लड़कों का प्रतिशत कितना. म्हणजे 40 बरोबर जर 100 असेल, मग 40 पैकी 30 जर मुले असतील तर 10% मुलं. 0 0 कट, 2 5, इकडे 2 भाग जातो 5चा, 5 गुणिले 5 25. त्याचबरोबर या ठिकाणी मित्रांनो आज आपण एकूण 20 प्रश्न बघितलेले आहेत. परत उद्या 20 प्रश्न बघूयात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.